परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरातील एका ग्रस्ताने या ठिकाणी संतापून जिंतूर नगर परिषद परिसरामध्ये दुर्गंधयुक्त असा कचरा आणून ठेवलेला आहे आणि नगर परिषदेच्या काही कर्मचाऱ्यांनी हा कचराची विल्हेवाट लावलेली आहे। दरम्यान या ठिकाणी जिंतूर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी उमेश ढाकणे यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। आज या ठिकाणी एका नागरिकांना संतापून या ठिकाणी नगर परिषद हद्दीमध्ये म्हणजे दुर्गंधयुक्त असा कचरा आणून टाकलेला आहे। ज्या नागरिकाने या नगरपालिकेच्या समोर कचरा टाकला त्या भागामध्ये एक दिवसात दररोज गाडी जाते, परंतु जे आता ज्यांनी कचरा टाकला त्यांनी जाणीवपूर्वक कुठला तरी घाण कचरा दुर्गंधयुक्त कचरा नगरपालिकेजवळ हा अतिशय खोडसळपणा आहे असं शहरामध्ये नाही आहे, परंतु त्यांनी जाणीवपूर्वक टाकलं। तरी सर्व नागरिकांना आम्ही सेवा देण्यासाठी घरोघरी कचरा गोळा करण्याचं आमचं प्लॅनिंग आहे, आम्ही करतो। प्रत्येक ठिकाणी गाडी 1-2 दिवसात जाते, कुठं कमी जास्त, पण असा दुर्गंधयुक्त कचरा कुठेही नाही। त्यांनी जाणीवपूर्वक कुठला तरी कचरा गोळा करून नगरपालिका आणलं हे अतिशय चुकीचं आहे आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई करू। सर, तुम्ही म्हणता त्यांनी कुठून तरी आणून टाकला, हे कशावर निष्कर्ष हे असा इतका दुर्गंधयुक्त कचरा घरामध्ये जर त्यांचा असेल तर त्यांना सहन पण नसतं झाला असं असेल, त्यामुळे हा घरातला कचरा असू शकत नाही। तरी तो कचरा कुठला याच्यावर आम्ही चौकशी करू, पुढील कारवाई करण्यात येईल। त्यानंतर असे जिंतूरमध्ये विविध भागामध्ये नागरिकांचा असा आरोप आहे की कचऱ्याच्या गाड्या वेळेवर येत नाही। गेल्या 15 दिवसामध्ये ज्याला आपण घनकचरा व्यवस्थापनाचं टेंडर दिलेलं आहे त्याच्याकडनं गाड्या चालवण्यामध्ये दिरंगाई होत आहे। आपण त्या संबंधितांना नोटीस पण दिली आहे। त्यांनी जर यामध्ये सुधारणा नाही केली तर पुढच्या 1 तारखेपर्यंत त्याचं निविदा रद्द करून नगरपालिकेमार्फत शहरामध्ये स्वच्छता करण्याचं नियोजन केलं जाईल। सर, या ठिकाणी जिंतूर शहरामध्ये जशी लोकसंख्या वाढलेली त्या मानाने कचरा गाड्या कमी आहेत, त्याच्यामुळे ह्या गोष्टी होत आहे का? असं नाही आहे। शहराची लोकसंख्या शहराचा क्षेत्र हे वाढत तर चाललेलंच आहे, परंतु शहरामध्ये जे काही नगरपालिकाच्या अनुषंगाने जे 12 वार्ड आहेत त्या 12 वार्डामध्ये आपण 12 घंटा गाड्याचं पूर्णतः टेंडरद्वारे निवेदन केलेलं आहे, परंतु त्या ठेकेदारामार्फत या कचरा गाड्या पुरवल्या जात नाहीत। त्याच्यामुळे त्याला नोटीस दिलेली आहे। जर पुढच्या 1 तारखेपर्यंत त्यांनी 12 घंटा गाड्या नाही केल्या तर आपण त्याचं टेंडर रद्द करू आणि पुढील टेंडरची प्रक्रिया करून नगरपालिकेनं स्वच्छतेच्या शहरासाठी चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करू। सर, मी स्वतः प्रभाग मध्ये नेहमी मला 8 दिवसाला फोन करावा लागते कचरा डिपार्टमेंट यांना फोन करावा लागते, त्यावेळेस गाडी येते। म्हणजे नेहमी त्यांना म्हणजे अशी नेहमी रुटीन दिलेला नसतो का? आपण शहरातला कचरा गोळा करण्यासाठी नियोजन केलं आहे। कमीत आपण दररोजचा कचरा गोळा करण्याचं तर नियोजन केलं आहे, परंतु तेच चाललं की ठेकेदाराकडनं त्या गाड्या पुरवल्या जात नाहीत, म्हणून किमान 1-2-3 दिवसाचा फरक पडत आहे। तरी आपण त्याला सक्त सूचना दिल्या, नोटीस देतोय आणि त्यांनी जर आपल्याला शहरामध्ये दररोजच्या गाड्या नाही पुरवल्या तर आपण त्याचं निविदा रद्द करून आणि पुढचं निविदा करूनची प्रक्रिया चालू आहे। सर, या ठिकाणी आम्ही पवित्र स्थळासमोर देखील जसे भाजी मंडई जवळ जे मंदिर आहे त्याच्याजवळ देखील दुर्गंधीयुक्त असा कचरा टाकलेला आहे, तो कचरा नगर परिषदेला दिसत नाही। नागरिकांनाच विनंती की असा कचरा दुर्गंधीयुक्त टाकू नये। आपण घंटागाड्या पुरवल्या, नागरिकांची पण जबाबदारी आहे। घनकचरा व्यवस्थापन 2016च्या अनुषंगाने जे काही अधिनियमात तरतुदी व्यक्त केल्या तर नागरिकांना असं आहे की नागरिकांनी असा कचरा रस्त्यावर किंवा इतर पवित्र ठिकाणी टाकू नये। आम्ही नगरपालिकेमार्फत घंटागाड्याची व्यवस्था करतो। नागरिकांनी परत एकदा आवाहन करतो की सर्व कचरा घंटागाडीत टाका। आपण शहर स्वच्छ ठेवण्यासाठी आपण पण थोडी जबाबदारी स्वीकारून आपण नगरपालिकेला सहकार्य करावं। आता ज्या रस्त्याने हा कचरा टाकतो त्याच्यावर काय पाहणी याबाबत चौकशी करू। खरोखरच त्यांनी घरातला कचरा टाकला आहे का, तिथं गाडी जाते का नाही जाते याबाबत चौकशी केली जाईल आणि जे चौकशी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल। धन्यवाद। या ठिकाणी मुख्य अधिकारी उमेश ढाकणे सर आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की नगर परिषद प्रशासनाच्या वतीने म्हणजे प्रत्येक वार्डने आहे गाड्या देण्यात आलेल्या आहे आणि स्वच्छता हे आमच्या प्रमाणे बरोबर होत आहे। मात्र या ठिकाणी ज्या ग्रस्तांनी हा कचरा टाकला तो कुठला तरी आणून टाकला असा त्यांच्याकडून आरोप लावण्यात आलेला आहे। दुसरा महत्त्वाचा भाग आहे की जिंतूर शहरातील अनेक नागरिकांच्या देखील अनेक यातना आहे। विविध ठिकाणी कचऱ्याचा साठा प्रचंड प्रमाणात आहे। यापूर्वी देखील महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री यांनी देखील या ठिकाणी नगर परिषद प्रशासनाला सूचना केल्या होत्या की स्वच्छतेची विशेष खबरदारी घ्या। मात्र नगर परिषदेकडून कोणतीही खबरदारी घेण्यात आली नसल्याचे सध्या घडीला चित्र दिसून येत आहे आणि त्याचमुळे या ठिकाणी संतापून एका नागरिकाने या ठिकाणी कचरा टाकला असल्याचे चित्र दिसत आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी जिंतूर शहराच्या ज्या प्रमाणात लोकसंख्या वाढलेली त्या हिशोबाने या ठिकाणी कचरा घंटा गाड्या कमी आहे असा देखील आरोप लावला जात आहे। त्यामुळे या ठिकाणी दुर्गंधयुक्त जिंतूर होतो का असा सवाल व्यक्त केला जात आहे। त्यामुळे मुख्य अधिकारी साहेबांना देखील एवढीच विनंती की जास्तीत जास्त कचरा गाड्या या लोकांपर्यंत पोहोचावा जेणेकरून जिंतूर
जिंतूर हा स्वच्छ सुंदर शहर व्हावं, जेणे लोकांचं आरोग्य देखील चांगलं राहील. त्यामुळे या ठिकाणी नगर परिषद प्रशासनाला एवढंच विनंती की येणाऱ्या काळात देखील जिंतूर शहरामध्ये स्वच्छतेचा जास्तीत जास्त लक्ष देऊन काम करावं, हीच जिंतूरकरांच्या वतीने विनंती आहे. जिंतूर स्टार न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. जिंतूर स्टार न्यूज चॅनलसाठी मी शेख अली.